नमस्कार. पाऊले चालती वैकुंठाची वाट असा हा जो सोहळा आहे तो केवळ परंपरा नाही, तर आपल्या माणुसकीची, भक्तीची आणि एकात्मतेची जाणीव करून देणारी साखळी आहे. असा सोहळा इथे कोणी गरजू नाही, कारण सगळेच एकमेकांसाठी काहीतरी देऊन जातात. प्रेम, श्रद्धा, सेवा आणि समाधान. कोणी धर्म विचारत नाही, ना ओळख, ना जातीचा, ना श्रीमंत गरिबीचा भेद. इथे कोणीही परका वाटत नाही आणि विशेष म्हणजे इथल्या लाखो लोकांच्या गर्दीतही कोणी क्वचितच हरवतो. अशा या वारीत शेतातून वाट काढत चली तरी शेतकरी रागवत नाही. पावलांना पुण्य मिळतं आणि हे पुण्य फक्त स्वतःपुरतंच नाही, तर वाटूनही घेता येतं आणि पसरवता येतं. अशा ह्या सोहळ्याचा प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घ्यावा असं म्हणतात. अर्थात हा सोहळा आहे वारीचा, पांडुरंग ओढीचा आणि वैकुंठाचा. आता तुम्ही म्हणाल, ह्या वारीत जाण्याचं नेमकं महत्त्व काय? तर काय मिळतं वारीत जाऊन? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी वंदना. स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवरती. वारकरी संप्रदायाचा महामंत्र म्हणजे रामकृष्ण हरी नामाचा गजर 750 वर्षापासून वारी न थांबता सुरू आहे. ही परंपरा 750 वर्षापासून सुरू आहे. ही परंपरा महाराष्ट्र 750 वर्षापासून निष्ठेने आणि हजारो मृदुंगिण्यांच्या नाद आणि टाळ घेत चालणारी पावलं पंढरीच्या वाटेवर निघालेली असतात. तेव्हा सर्व विश्व आनंदाने भरून जाते. तो नामध्वनी मैलोनमैली कानावर पडतो आणि वारकरी ऊन, पाऊस, वारा, वादळ, भूक, तहान काहीच न बघता चालत राहतो. पाऊले चालती पंढरीची वाट असं आपण म्हणतो, पण ही वाट पंढरीची आहे की वैकुंठाची? तर वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे, तर वारी म्हणजे सदैव वैकुंठाची वाट चालत राहणं. वारी म्हणजे देवभक्ती भेटीतील आतुरता. वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास. वारी म्हणजे जीवाशिवाची मिलनाची प्रक्रिया. वारी म्हणजे देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास. वारी म्हणजे देव शोधता शोधता स्वतःच देव होऊन जाणं. वारी म्हणजे वारकऱ्याची एकमेकाप्रती जिव्हाळा आणि नातं, जे फक्त युगे 28 ओव्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे. वारी हा भगवद्गीतेचा नुसता आविष्कार नाही, तर भक्ती, प्रेमाची अनुभूती देण्याची ती सहज स्थिती आहे. परमात्म्याला डोळ्यांनी पाहत विवेकाच्या दिशेने होणारी उत्तम वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारी विवेकी पाऊले म्हणजे वारी. वारीत वारकरी एकमेकाच्या पाया पडतात. त्यामागेही लक्षात येते गजानन महाराजांची ही शिकवण. कोणती? तर वारकरी जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा एकमेकाबद्दल राम राम म्हणतात. अजूनही हस्तांदोलन न करता राम राम म्हणत पायी लागण्याची परंपरा आहे. एकमेकांना सन्मान देणं एवढाच त्यामागचा हेतू नाही, तर त्यामागील भावना लक्षात घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं गजानन महाराजांनी सांगितलेला सिद्ध मंत्र आणि त्याचा भावार्थ आहे. गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिलाय, तो म्हणजे गण गणात गोते. हा केवळ मंत्र नाही, तर भक्तांच्या अस्तित्वाची पदोपदी येणारी जाणीव आहे. मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर कळेल. गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, गोते म्हणजे बघा. प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका, जो तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचं रूप पाहता आलं तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतः देखील वाईट कृत्य करण्यास धजणार नाही. हेच तत्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. जीवाला दुसऱ्या जीवाप्रती असलेली ओढ, हे प्रेम उत्पन्न होणे म्हणजे गजानन महाराजांच्या मंत्रानुसार गण गणात गोते, अर्थात
आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे. हेच सार लक्षात घेता वारकरी देखील एकमेकांच्या पायी लागतात आणि हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतात. आषाढ जसा जवळ येऊ लागतो तसतसं वारकऱ्यांचं मन हे पांडुरंगाच्या ओढीने पंढरपुराकडे धावू लागते. वारीचा प्रवासही शिस्तबद्ध. वारीची पालखी ही आळंदी ते पंढरपूर हा टप्पा 15 गावांना पार करत पूर्ण करते. पंढरपूर ही तर साक्षात पांडुरंगाची आणि संतांची भूमी. तसेच तिथे जाणारी वाटसुद्धा तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाची आहे. पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावाची नावंसुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. ह्याबद्दल आपण माहिती जाणून घेणारच आहोत. नंबर 1. आळंदी. ज्येष्ठ बुद्ध नवमीला आळंदीतून पालखी निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. नंबर 2. पुणे. पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मांतराची पापं नष्ट होतात. ही पालखी भवानी पेठ विठोबा मंदिर पुणे ह्या ठिकाणी 2 दिवस मुक्काम करते. नंतर 3. दिवेघाट. पुण्यावरून नंतर पालखी समस्तर ग्राम उर्फ सासवड ह्या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवे घाटातून म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारण ध्यान आणि समाधी ह्या अष्टांग योगाचा आचार करून दिव्यातून जावे लागते. नंतर 4. सासवड वड म्हणजे सप्तचक्र मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा आणि शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे. यात ती जागृती प्राणायामने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम आणि परमात्म्याचा मार्ग सोपान होऊन सोपान देवाच्या समाधीचं दर्शन घ्यावं. नंतर 5. जेजुरी. नंतर पालखी जेजुरीला येते. ज म्हणजे जितेंद्र. जोरी जास्त त्रास न घेणं म्हणजे जो जास्त त्रास न घेता इंद्रियांवर ताबा मिळवतो तो आनंदी होतो. नंतर 6. वाल्या. भर दुपारी वाल्यात पालखी येते. तेथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसानं वाल्ले म्हणजे कोमळ प्रेमळ जिव्हाळा संपन्न झाले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. वाल्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचं दर्शन होतं. नंतर 7. लोणंद. त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो म्हणजे देणं, आनंद म्हणजे परम सुख. श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेल्या वारकरी भक्तिरसात परमानंदी होतो आणि तो आनंद इतरांना देतो. 8. तरडगाव. जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावं लागेल. ह्या सिद्धांताचं चिंतन करण्यासाठी पालखी तर अधिक रडत रडत गावात येते म्हणजे तरडगावाला येते. पलटण ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हणजे ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे, बाकी सारं फोलकटासारखं मिथ्य म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना पलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजल्यावर त्यानंतर गाव आहे बरड. संसारातील सुखदुःखातील वादापासून मुक्त होतो त्याचे जीवनरूपी क्षेत्र वासनेत तृणांकुर न फुटणारे बरड जमिनीसारखं होतं म्हणून बरड त्यानंतरचं गाव आहे. त्यानंतर नातेपुते. नातेपुते ह्या गावी इतर नात्याच्या मोहातून मुक्त होऊन तो फक्त पांडुरंगाशी एकरूप होतो. त्यानंतर मायशी शिरस माळ म्हणजे साखळी शिरस म्हणजे ज्ञान मायशी शिरस. त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळेपुरताच होतो. क्षणभरसुद्धा वेळ वाया न घालवता विठ्ठल भजन केलं जातं. हे ज्ञान वेळापूर इथे आल्यावर होते. त्यानंतर वाखरीच्या मुक्कामी त्यांना वाणी प्रसादिक आणि वाचा सिद्ध होऊन जाते. त्यानंतर ही पालखी पोहोचते पंढरपुरात. पंढरपुरात जाऊन भक्त पांडुरंगमय होतो. तर यंदा आषाढी एकादशी निमित्त जवळपास 300 दिंड्या आणि त्यात सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना झालेत.
आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्या पालख्या पंढरपुरात पोहोचतील. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर होतील. पण एकूणच गर्दी पाहता काही वारकरी विठ्ठल मंदिराच्या पायरीवर डोकं ठेवून तर काही वारकरी नुसत्या कळसाचं दर्शन घेऊन परत येतील. देवाची ह्याद्वारे उभाषणभर एवढी संधी देखील त्यांना मिळेल याची शाश्वती नाही. तरी देखील ते एवढी पायपीट करत ह्या सोहळ्यात सहभागी होतात. कारण पांडुरंगाचे मूर्तिरूप पंढरपुरात स्थिर असेल तरी त्याचे अमृत रूप प्रत्येक भाविकांच्या अंतरपुरात स्थिर असते. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.